मुंबईतील महत्वाकांक्षी प्रकल्प कोस्टल रोडला स्थायी समितीची अखेर मंजुरी मिळाली आहे. सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिलाय. अंबरनाथमध्ये एका खासगी कंपनीच्या कामगारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलेली आहे. कंपनी प्रशासनाचा राग मनसेनं कामगारांवर काढला. अंबरनाथच्या एएसबी कंपनीनं 3 मराठी कामगारांना कामावरून काढलं. या संदर्भात मनसे आणि प्रशासनामध्ये 2 वेळा बोलणी फिसकटली. त्यानंतर मनसेनं कामगारांनाच लक्ष्य केलं. काँग्रेसमध्ये गेली 10 वर्ष फुकट गेली असं वक्तव्य काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी केलंय. तसंच माझ्या मतदारसंघातील बीडीडी चाळीचा प्रश्न सीएम फडणवीस यांनी मार्गी लावल्यामुळे त्यांचे धन्यवाद मानण्यासाठी त्यांचं पोस्टर लावल्याचं त्यांनी म्हटलं. मराठा क्रांती ठोक मोर्चानं पत्रकार परिषद घेत राजकीय पक्षांनी स्वयंघोषित स्वयंसेवकांना मोर्चामध्ये घुसवलं असा आरोप केलाय. तसंच कोपर्डी घटनेतील दोषींना कोर्टानं 10 नोव्हेंबर 2017ला फाशीची शिक्षा सुनावली. मात्र 10 महिने झाले तरी पुढील कोणतीही कारवाई झालेली नाही असंही म्हटलंय. ठोक मोर्चामध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सरकारनं लवकरच पूर्ण करावी, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशाराही मराठा क्रांती मोर्चानं दिला आहे. दिवाळीला पाडव्याच्या मुहूर्तावर मराठा समाजाच्या नव्या राजकीय पक्षाची स्थापना होणार आहे. रायरेश्वर मंदिरामध्ये या पक्षाची स्थापना होणार आहे. दरम्यान मराठा समाजाच्या पक्षामध्ये अध्यक्षांऐवजी 100 जणांची कोअर कमिटी असणार आहे. मुंबईतील घाटकोपरमधील कामराज नगरमध्ये एकाच कुटुंबातील 2 मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नंदन यादव आणि किशोर यादव अशी दोघांची नावं आहेत. तर 2 मुलांना राजावाडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. घरातील अन्नामधून या मुलांना विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त होतोय. दोन्ही चिमुरड्यांच्या मृत्यूचं कारण हे शवविच्छेदन अहवालानंतरच समजणार आहे. चौकीदारांना दरोडेखोरांना कुलूप उघडून दिलेलं आहे अशी टीका विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी केलेली आहे. सरकारची आर्थिक आणि बौद्धिक दिवाळखोरी स्पष्ट दिसते असंही विखे पाटील यांनी म्हटलंय. आरएसएसच्या देशव्यापी कार्यक्रमामध्ये संघ प्रमुखांनी काँग्रेसची स्तुती केली होती. याचे आभार मानण्यासाठी चंद्रपूरमध्ये काँग्रेसनं 2 चौकांमध्ये भागवत यांच्या वक्तव्याचे स्वागत करणारे फलक लावले आहेत. दरम्यान या अनपेक्षित अशा फलकांमुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजली. विसर्जनाच्या दिवशी लावलेले हे फलक त्यानंतर मात्र गायब झाले. बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक कार राज्य सरकारच्या सेवेमध्ये दाखल झालेल्या आहेत. 5 इलेक्ट्रिक गाड्या पीडब्ल्यूडी विभागाला मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आल्या. इलेक्ट्रिक गाडी चार्जिंगचे दर प्रति युनिट 6 रुपये असून 1 किलोमीटरसाठी 1 रुपया खर्च येत असल्याचा दावा कारच्या कंपनीनं केलाय. मुंबई महानगरपालिकेच्या सायन रुग्णालयातील यूरोलॉजी आणि जनरल अशा मिळून तब्बल 30 ते 40 शस्त्रक्रिया रखडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. पालिकेच्या सेंट्रल लॉन्ड्रीमध्ये मनुष्यबळाअभावी हॉस्पिटलला कपडे धुवून न मिळाल्यामुळे हा सगळा प्रकार घडलाय. त्यामुळे 40 शस्त्रक्रिया रद्द करण्याची नामुष्की हॉस्पिटलवर ओढवली आहे. कल्याणचा पत्री पूल पाडण्यास सुरुवात झालेली आहे. हा पूल 104 वर्ष जुना आहे. गणेशोत्सवासाठी 1 महिना या पुलाचं पाडकाम थांबवण्यात आलं होतं. दरम्यान हा पूल अति धोकादायक असून तो पाडून त्या जागी नवीन पूल तयार करण्यात येणार आहे. अमरावतीच्या शिवाजी महाविद्यालय, केशरबाई लाहोटी महाविद्यालय अशा अनेक विद्यालयातील शेकडो प्राध्यापक संपावर गेले. प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवून रिक्त जागांवरील प्राध्यापक भरती करावी या आणि इतर मागण्यांसाठी कोल्हापूरमध्ये देखील प्राध्यापकांनी आंदोलन केलं. अहमदनगरमध्ये सुद्धा प्राध्यापकांनी बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केली. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा शिक्षक संघटनेनं दिलेला आहे. नाशिकमध्ये सुद्धा प्राध्यापक संपावर गेलेत. प्राध्यापकांच्या संपाला मोठा पाठिंबा मिळतोय. गणेशोत्सवामध्ये विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि ध्वनी यंत्रणेवर मुंबई उच्च न्यायालयानं बंदी घालत दणका दिला. मात्र कायद्याच्या रक्षकांकडूनच या नियमांचं उल्लंघन केल्याचं चित्र बुलडाण्यामध्ये पाहायला मिळालं. गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये पोलीस मंडळी बेफाम होऊन नाचल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. डीजेवर सर्वत्र बंदी असताना पोलिसांनी डीजेवर ठेका धरल्यामुळे सर्वच जण अवाक झाले. औरंगाबादमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये काल रात्री एबीव्हीपी आणि आंबेडकरवादी विद्यार्थ्यांमध्ये राडा झाला. कुलगुरूंच्या दालनामध्ये झालेल्या आंदोलनावरून हा वाद झालाय. संघटनांमध्ये कुलगुरूंच्या दालनामध्ये धक्काबुक्की झाली आणि या विरोधामध्ये आता काही संघटनांनी विद्यापीठ बंद पुकारलेलं आहे. त्यामुळे विद्यापीठ परिसरामध्ये तणाव आहे. दरम्यान पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे हे सगळं प्रकरण निवळलं. नागपूरच्या स्टार बस संपाचा आजचा 4था दिवस. शहरातील 320 स्टार बसेस बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि चाकरमान्यांचे मोठे हाल झाले.
दरम्यान 4 दिवसांपासून बस सेवा बंद असून सुद्धा महापालिका प्रशासन निद्रावस्थेमध्ये असल्याचं दिसून येतं. 30 एकूणच पहिला आपण सोलापूर जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या बैठकीमध्ये प्रशांत परिचारकांना प्रवेश न देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर शिवसेनेनं ठिय्या आंदोलन केलं. उदयनराजेंना तिकीट देऊ नका अशी मागणी केलेली नाही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. माध्यमांना कुठून समजलं माहिती नाही असं म्हणत लवकरच सगळ्यांची बैठक घेणार असल्याचं पवारांनी म्हटलंय. आयुष्यमान भारत योजनेमध्ये राज्यातील केवळ 84 लाख कुटुंब नोंदणीकृत आहेत. अस्तित्वातील महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये 2.2 कोटी कुटुंबांना विमा संरक्षण होतं. उर्वरित 1.25 कोटी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना सरकारनं वाऱ्यावर सोडलेला आहे का असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्विट करून केलाय. नागपूरच्या सेवाग्राममध्ये 2 ऑक्टोबरला काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यावेळी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते हजर राहण्याची माहिती यावेळी वडेट्टीवार यांनी दिली आहे. वॉलमार्ट आणि फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांच्या विरोधामध्ये पुण्यातील व्यापारी आक्रमक झाले. या कंपन्यांबरोबरचा करार आणि किरकोळ व्यापारातील गुंतवणुकीवर त्यांनी आक्षेप घेतलाय. या संदर्भामध्ये कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्सनं 28 सप्टेंबरला भारत बंदचा इशारा दिला आणि या कंपन्यांच्या माध्यमातून ईस्ट इंडिया कंपनीनंतर देशाच्या अर्थकारणावर मोठा हल्ला असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आलेला आहे. पुण्यातील बारामती फलटण रेल्वे मार्गावरील भूसंपादनाला सर्व शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे. पुणे रेल्वे कार्यालयाच्या बाहेर शेतकऱ्यांनी भूसंपादनाला विरोध दर्शवत आंदोलन केलं. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील दगडवाडी परिसरामध्ये 8 टन 200 किलोची मौल्यवान गारगोटी जप्त करण्यात आली आहे. गारगोटीची किंमत ही 16,40,000 इतकी असून या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुंबईच्या पवईतील पाण्याची पाईपलाईन फुटली असून त्याद्वारे लाखो लिटर पाणी वाया गेले. नंदुरबारमध्ये भटक्या विमुक्त जातीच्या बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणं आंदोलन केलं. विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. भटक्या विमुक्त बांधवांनी याच ठिकाणी आंदोलनानंतर परिषद घेतली. यावेळी भटक्या विमुक्तांचे राज्यभरातील नेते नंदुरबारमध्ये दाखल झाले होते. अमरावती जिल्ह्याच्या चांदूर रेल्वे नगर परिषदेमध्ये मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्ये नगरसेवकांनी मूक आंदोलन केलं. चांदूर रेल्वे शहरामध्ये दर 6 दिवसांनी पाणीपुरवठा होत असून त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. या विरोधामध्ये नगरसेवक आक्रमक झाले. भाईंदरच्या घोडबंदर गावामध्ये काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून ग्रामस्थ भयभीत झाले. गावातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा बिबट्या कैद झाला आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गावकऱ्यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली आणि नागपूर वन विभागाला पत्रव्यवहार सुद्धा केलाय. डेंग्यूची लागण होऊ नये म्हणून पंढरपूरमधील उंबरगावच्या माजी सरपंचांनी मच्छरदाणी लावून अनोख्याचं उपोषण केलं. सोलापूरमध्ये डासांचं प्रमाण वाढलंय. तसंच 14व्या वित्त आयोगापोटी आलेल्या अनुदानामधून 5 लाख रुपये परस्पर काढून अपहार करण्यात आलाय आणि त्यासाठी देखील माजी सरपंच विजय पवार यांचं उपोषण सुरू आहे. धुळ्याच्या देवपुरातील बिलाडी रोडवर एकता नगर भागामधून 200 गोण्यांमध्ये असलेलं सुमारे 300 ते 400 किलो भांग जप्त करण्यात आले. या भांगाची किंमत साधारणतः 5 लाखांच्या आसपास आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर एका बंद घराचं कुलूप तोडून पोलिसांनी ही भांग जप्त केली आहे. हे घर यशवंत सौदाणी या व्यक्तीचं असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. वैभव आडे आणि संकेत कन्नाके अशी 2 मुलांची नावं असून विसर्जनानंतर तलावामध्ये पोहण्यासाठी गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडाले. पिंपरी चिंचवडच्या हिंजवडीमधील सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी आणखी 2 आरोपींना अटक केली आहे. सुमरेन गायकवाड आणि सोमनाथ वाघेला अशी आरोपींची नावं आहेत. यापूर्वी 2 आरोपींना अटक झाली. भाईंदरमध्ये एक वाहतूक पोलीस वाहन चालकाकडून पैसे घेत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. हा व्हिडिओ भाईंदरच्या गोल्डन नेस्ट सर्कलचा आहे. शिवराम पवार असं वाहतूक पोलिसाचं नाव आहे. ड्युटीवर असताना तो एका वाहन चालकाकडून पैसे घेत होता. त्याच्या मागे असलेल्या एका व्यक्तीनं हा व्हिडिओ तयार केला आहे. अभिनेता दिलीप ताहिलनं दारूच्या नशेमध्ये कार चालवत ऑटोला टक्कर दिली. यामध्ये ऑटो चालकासह एक युवक आणि एक युवती जखमी झाले. रविवारी रात्री ही घटना घडली आहे. यानंतर अभिनेता दिलीप ताहिलला खार पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर जामिनावर त्याची सुटका करण्यात आली. मुंबईच्या मुलुंड परिसरामध्ये एका मोबाईलच्या दुकानामध्ये फॉरेनर असल्याची बतावणी करून मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा कारनामा सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. सुशिक्षित वाटणाऱ्या 2 महिलांनी मोबाईलवर डल्ला मारलाय.
दुकानाचे मालक प्रकाश लोहार यांना चोर महिलांनी फॉरेनर असल्याची बतावणी करत मनी एक्सचेंज करून देण्याचा बहाणा केला आणि संधी साधत त्यातील एकीनं मोबाईल चोरून आपल्या बॅगेमध्ये टाकला. वसईच्या आनंदनगर परिसरामध्ये एका रात्रीत 2 इमारतींमध्ये घरफोडी झालेली आहे. एका इमारतीमधील घराचा कडी कोयंडा तोडून तर दुसऱ्या इमारतीमधील कम्प्युटरच्या दुकानाचे शटर तोडून ही चोरी करून चोरटे फरार झाले. चोरी करण्यापूर्वी दुकानातील सीसीटीव्ही चोरट्यांनी बाजूला फिरवला होता आणि या प्रकरणी माणिकपूर पोलीस अधिक तपास करत आहेत. अहमदनगरला कोळपेवाडीमध्ये दरोडा आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला जेरबंद करण्यात आले. गणपती काळे असं आरोपीचं नाव असून त्याच्या नावावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.